हाय नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल लर्न अँड ग्रो मध्ये। या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत। आज आपण पाहणार आहोत मागील जे काही टीईटी एग्जाम झालेली आहे त्यातील काही मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला मागील परीक्षेतील टीईटीचे सर्व प्रश्न आणि पुढील टीईटीचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आणि कोणत्या घटकांवर जास्त भर द्यायचा हे सर्व तुम्हाला समजून जाईल। आता पाहू बघा, चला आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहू। आता बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा। पर्याय आहेत, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच, देवा सर्वांना सुखी ठेव, मी खात्रीने उत्तीर्ण होईन, तो नेहमीच उशिरा येतो। आता बघा, ही ये वरची तिन्ही आहे ते भविष्य काळातील उदाहरण आहेत आणि जे शेवटचं आहे ते काय आहे तर ते आहे रीती वर्तमान काळाचं उदाहरण। तर कसं ओळखायचं? ज्यावेळेस रीती वर्तमान काळ कधी असतो तर एखादी क्रिया सातत्याने घडते किंवा त्यातील पुनरावृत्ती दर्शवली जाते। म्हणजे बघा, तो नेहमीच उशिरा येतो। नेहमी म्हणजे तो सारखाच उशिरा येतो, त्याचं सातत्य दाखवलं। उशिरा येण्याची क्रिया ही पुन्हा पुन्हा घडते, म्हणून आपण याचं उत्तर काय देतो तर रीती वर्तमान काळ हे उत्तर देतो। समजलं का मित्रांनो? पुन्हा पुन्हा ज्यावेळेस ती क्रिया दर्शवली जाते त्यावेळेस तो असतो रीती वर्तमान काळ। पुढचा प्रश्न आहे बघा दुसरा, शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? बघा, एकूण शब्दांच्या किती जाती आहेत तर 8 जाती आहेत। आणि विकारी आणि अविकारी म्हणजे काय तर ज्यांच्यामध्ये बदल होतो त्याला काय म्हणतात तर विकारी, आणि ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही त्यांना काय म्हणतात अविकारी। म्हणजे एकूण 4 शब्दांच्या जाती विकारी आहेत आणि 4 शब्दांच्या जाती अविकारी आहेत। मग अविकारी अशा कोणत्या 4 आहेत तर ज्याच्यामध्ये बदल होत नाही असं क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, हे 4 जे आहेत ते अविकारी आहेत। म्हणजे याचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 1। पुढचा आहे बघा, नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते। या याच्यातील काय विचार बघितले, या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा। आता याच्यामध्ये भाववाचक नाम आहे नवलाई, कारण नवल या शब्दाला आई हा प्रत्यय लागून काय झालेला आहे नवलाई हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे। पुढचं बघा, खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? बघा, म्हणले अशुद्ध नाही म्हणून विचारलेलं आहे, म्हणजे शुद्ध शब्द विचारलेला आहे। बघा मित्रांनो, आपण कधी कधी काय करतो, प्रश्न वाचण्याच्या घाईमध्ये अशुद्ध आहे असं वाचतो आणि पटकीने कोणता तरी एखादा पर्याय निवडतो, परंतु प्रश्न नीट वाचा। अशुद्ध नाही विचारले म्हणजे शुद्ध कोणता आहे तो विचारले। बघा, आता पूजनीय म्हटले, पूजनीय असं लिहितात का तर नाही, न ला दुसरी वेलांटी येते। परीक्षागृहामध्ये पण री ला दुसरी वेलांटी येते। आणि तज्ञ हा शब्द बरोबर आहे, आणि आशीर्वाद मध्ये सुद्धा शी ला दुसरी वेलांटी येते। म्हणजे अशुद्ध नाही म्हटलेलं आहे म्हणजे शुद्ध आहे, तर त्याचं उत्तर आहे तज्ञ, पर्याय क्रमांक 3। तसेच पुढचं बघा, वाऱ्याने हलते रान, यातील रान या नामाचे लिंग ओळखा म्हणलंय। बघा, आता आपण लिंग ओळखताना सोपी ट्रिक सांगितली आहे मित्रांनो, तो, ती, ते हे जे आहेत ते काय करायचे, सर्वनाम आपल्याला शब्दाच्या पूर्वी लावून बघायचे आहेत। आता बघा, इथं रान म्हणले, मग आपण रान काय म्हणतो ते रान म्हणतो, म्हणजे बरोबर आहे। याचं उत्तर काय येणार नपुंसकलिंगी, पर्याय क्रमांक 1। स्त्रीलिंग येऊ शकतं नाही, ती रान म्हणतो का आपण? नाही। पुल्लिंग तो रान पण म्हणतो का आपण? नाही। म्हणजेच याचं उत्तर काय येणार ते रान, ते सर्वनाम आपण नपुंसकलिंग नामासाठी वापरतो। उत्तर आहे नपुंसकलिंगी। पुढचा आहे बघा 6वा प्रश्न, काय पुढील अपूर्ण मन पूर्ण करा म्हटले। आता इथं मन दिलेली आहे, मनी एक दिले, अन्न छत्रात जाऊन डॅश डॅश डॅश। आता याच्यासाठी तुम्हाला मनी माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। पर्याय क्रमांक 1 आहे मिरपूड मागू नये, 2 अन्न द्यावे खाऊन, 3 शांत राहावे बसून, 4 अन्न घ्यावे करून। आता बघा, याच्यामध्ये उत्तर काय येतं याचं तर अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये, पर्याय क्रमांक 1 येतं। मित्रांनो, मी सगळे म्हणींचे किंवा
वाक्यप्रचारांचे शॉर्ट टाकलेले आहेत, त्या शॉर्टमध्ये मी ह्या म्हणी कव्हर केलेल्या आहेत, ते तुम्ही वाचू शकता आणि अभ्यास करू शकता। तर पुढचा प्रश्न आहे बघा, वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक महिना कोणता? बघा, आपण वडील मंडळीस कोणता लिहितो महिना? तीर्थ असतो, परंतु तीर्थ लिहिण्याचा तीर्थ शब्द आपण कसा लिहितो? तला दुसरी वेलांटी आपण ज्यावेळेस देतो तो असतो योग्य शब्द, म्हणजेच तीर्थ स्वरूप। पर्याय क्रमांक 3 याचं काय येणार आहे? उत्तर येणार आहे। समजलं मित्रांनो? पुढचा प्रश्न आहे बघा, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द लिहिताना शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात? बघा, हा आपण याच्या आधीच विरामचिन्ह हा घटक घेतलेला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये मी स्पष्ट हे सांगितलेलं आहे। याचं उत्तर आहे दुहेरी अवतरण चिन्ह। बघा, बोलणाऱ्या व्यक्तीचं जशाच्या तसं आपण त्यांनी जो उच्चारलेले शब्द आहेत ते आपण दुहेरी अवतरण चिन्ह देऊन लिहितो। याचं उत्तर आहे दुहेरी अवतरण चिन्ह। आणि एकेरी अवतरण चिन्ह मध्ये आपण त्यांचं मत सांगतो, अप्रत्यक्षपणे त्यांचं मत सांगतो, त्यावेळेस काय केलं जातं? तर एकेरी अवतरण चिन्ह दिलं जातं। आता पुढचं बघा, शब्दशः पुढचा प्रश्न आहे, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला काय म्हणतात? बघा, आता इथं पर्याय दिलेले आहेत, 1 सामासिक शब्द, 2 म्हणी, 3 जोड शब्द, 4 आहे वाक्प्रचार। तर आता बघू आपण सामासिक शब्द म्हणजे काय? तर शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक नवीन जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? सामासिक शब्द। म्हणजे हा पर्याय कट झाला। आता म्हणी म्हणजे काय? तर म्हणी म्हणजे ज्यात लोक परंपरेने आलेले अनुभव व ज्ञान ग्रथित झालेले असते आणि ते पण काय कमी शब्दात सांगितलेले असते, त्याला काय म्हणतात? म्हणी म्हणतात। म्हणजे हा पण पर्याय नाही येणार। पर्याय क्रमांक 3 जोड शब्द। जोड शब्द म्हणजे काय? तर बघा, 2 किंवा अधिक पूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द की ज्याचा अर्थ त्या 2 शब्दांपेक्षा काय असतो? वेगळा असू शकतो, त्याला आपण जोड शब्द म्हणतो। म्हणजे ही पण व्याख्या याची आहे का? नाही। तर आता राहिलं चौथं वाक्यप्रचार। वाक्प्रचार म्हणजेच काय? तर शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेला शब्द समूहाला काय म्हणतात? तर वाक्प्रचार असे म्हणतात। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। पुढचं बघा, प्रश्न पुढचा आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता म्हटले? आता इथं बघा, नसलेला विचारलेला आहे मित्रांनो। पर्याय आहेत पद्मा, सरोज, पंकज, राजीव। आता बघा, सरोज, पंकज आणि राजीव हे सगळे काय आहेत? कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। आणि पद्म जरी म्हणलं तरी आपण कमळ हा अर्थ येतो, परंतु इथं पद्मा हा असा शब्द दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं काय झालेलं आहे? उत्तर झालेलं आहे। समजलं मित्रांनो? परीक्षेमध्ये हे अशा प्रकारचे मराठी व्याकरणावर 30 प्रश्न विचारले जातात। त्यातील पहिले 4 प्रश्न हे काय असतात? तर उतार्यावर असतात, म्हणून मी उतारा इथं घेतलेला नाही आहे मित्रांनो। पुढचे 10 प्रश्न घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय फ्रेंड्स।